ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। व महाविकास आघाडी आणि राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतले जाते. खोट्या मतदान झालेले आणि खोट्या मतदानाच्या जोरावरती महायुतीचे सरकार जे आहे ते राज्यात स्थापन झालेले आहे. कसं पाहता याकडे? हे खरं की लोकसभा निवडणूक असो का वेगवेगळ्या निवडणुका असतील, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनं विशेषतः गांधी घराण्याला आणि काँग्रेस पक्षाला नाकारलं, हे झिटकारलेलं आहे आणि यांच्याकडे आता कुठलाच मुद्दा उरलेला नाही। ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश आलं नाही आणि नॅरेटिव्ह निर्माण करून काँग्रेसनं आणि त्यांचा मित्र पक्षानं काही जागा जास्त जिंकल्या, त्यावेळेस मात्र यांनी निवडणूक आयोगावर कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नाही, कुठल्या प्रकारची टीका केली नाही। मात्र जनतेचं लक्षात आलं की हे खोटं बोलत आहेत, दिशाभूल करत आहेत, आपली मतं मिळवत आहेत आणि त्यामुळे जनतेने पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रासह वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी घवघवीत यश प्राप्त या ठिकाणी झालं आणि त्यामुळे गलित गात्र झालेल्या या विरोधी पक्षानं आता पुन्हा निवडणूक आयोगावर या ठिकाणी ताशेरे ओढायचं सुरू केलेलं आहे। खरं तर हे अतिशय चुकीचं आहे। जेव्हा यांच्या जागा जास्त आल्यात त्यावेळेस ते म्हणतात की आमच्यामुळे या ठिकाणी निवडणूक जिंकलो आणि ज्यावेळेस जनता यांना नाकारते, झिटकारते, हे अपयशी ठरतात, त्यावेळेस मात्र हे म्हणतात की हे निवडणूक आयोगामुळे भारतीय जनता पार्टीला विजय प्राप्त झाला आणि अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या ठिकाणी विरोधी पक्षाची आहे। हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे। यांना कुठल्या प्रकारचं काम उरलं नाही। आमचं मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार अतिशय पारदर्शक, गतिमान या ठिकाणी काम करत आहे। देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास ही देशातली जनता देखील पाहते आहे आणि हे यांना सहन होत नाही, हे निश्चितपणानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। यांच्या मुद्द्याला आता कुठलाही आधार नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।